प्रेक्षकांनो, आजचा भाग काही जबरदस्त असणार आहे। आता फायनली अथर्वने मागितली आहे मीराची माफी। आता अथर्व मीराची माफी मागून म्हणतो, मीरा माझ्याकडनं जे काही चुका झाल्या त्या माफ कर, मी तुझ्या बरोबर असं अजिबातच वागणार नाही, मी तुझ्या बरोबर खूप चुकीचं वागलो, याच्या पुढे असं अजिबातच वागणार नाही, मला माफ कर। ते बघून त्या मंजिरी मायाला ते एकदम मोठा शॉक लागतो। मंजिरी माया कोमात जातात, त्यांना काय करावं काही सुचत नसतं। नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आता इकडे दादासाहेब पण मीराशी बोलू लागत असतात। दादासाहेब म्हणता मीराला, मीरा माझं एक छोटंसं काम आहे, ते करशील का? तेवढ्यात मीरा पण बोलते, बोला ना दादासाहेब, काय काम आहे बरं तुमचं, मी लगेच करते। दादासाहेब म्हणता, हे थोडेसे डॉक्युमेंट आहे, हे अथर्वच्या रूम मध्ये जाऊन ठेवून येशील का? तेवढ्यात मीरा पण बोलते, हो। असं म्हणून मीरा ते डॉक्युमेंट घेऊन अथर्वच्या रूम जवळ जाते। तेवढ्यात तिथून अथर्व पण बाहेर येतो, त्या दोघांची टक्कर होते। अथर्व बोलतो, तुला काय गरज होती बरं माझ्या बेडरूम मध्ये यायची? का बरं तू माझ्या बेडरूम मध्ये आली? मला काय तुमच्या बेडरूम मध्ये यायची काही हाऊस नाही आली, मला दादासाहेबांनी एक काम दिलं होतं, ते काम घेऊन मी आले होते। हे डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचे होते, तुम्ही काय त्या कागदांवरती पाय देताय बरं? सारखा बाजूला, अजिबातच कागदपत्रांवरती पाय द्यायचे नाही, कागद म्हणजे ते एक विद्या असतं, तुम्ही त्याच्यावरती पाय देता, हे खूप चुकीचं वागताय तुम्ही। तेवढ्यात अथर्व पण बोलतो, मला काय करायचं काही नाही, मला काही तू सांगत जाऊ नको। तेवढ्यात मीरा पण बोलते, मी तुम्हाला काय सांगू बरं? असं म्हणून मीरा तिथून निघून जाते। आता अथर्वला पण थोडंसं वाईट वाटत राहतं। अथर्वला आता असं वाटतं, ही एवढी काळजी घेते वेदाची, आपण हिच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, आपण खूप चुकीचं वागतो। असं म्हणून प्रेक्षकांनो, पहिल्यांदाच आता अथर्व पण मीराची माफी मागणार आहे। आता अथर्वने मीराची माफी मागल्यावरती ही मंजिरी काय करते पानं फारच रंजक ठरेल, कारण की आता मंजिरीला पण एकदम संताप येतो त्या मीरावरती, कारण त्या मार्जरी आणि मंजिरीला मिळून त्या घरावरती राज्य गाजवायचं राहतं, त्या घरातली इस्टेट संपत्ती सगळी मिळवायची राहते। पण आता मीरा आल्यापासून तसं काही होत नाही, शिवनाथ आता तसं काही होऊ देणार नाही, कारण की शिवनाथच्या हाती पण आता खूप मोठी शक्ती लागलेली असते। आता मालिकेत नेमकं पुढे काय होणार आहे हे पानं फारच रंजक ठरणार आहे, कारण की शिवनाथच्या हाती आता एक अशी शक्ती लागलेली राहते, त्याच्याने त्या मंजिरीचा खरा चेहरा त्या शिवनाथ समोर येतो, आणि मंजिरीचा खरा चेहरा शिवनाथ समोर आल्यावरती तिने ते त्या मीराला सांगितल्यावरती मीरा अंबिकाला सांगेल का नाही? तर मालिकेत नेमकं पुढे काय होईल पानं फारच इंटरेस्टिंग असेल। तुम्हाला काय वाटतं ह्या मालिकेमध्ये पुढे काय होईल ते कमेंट करून सांगायला विसरू नका। तुला जपणाऱ्या मालिकेची डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।